नमस्कार. आपण बघत आहात वेगवान शेती. वेगवान शेती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दैनंदिन बाजारभाव बघत आहोत. त्या बाजारभावामध्ये चढ उतार होतच असतात. आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026. कालच्या दिवसामध्ये कांद्याला सरासरी 400, 900, 1100 आणि साधारण 1260 पर्यंतचे कालचे वाढीव भाव होते. आज देखील किती भाव आहेत, आजच्या बाजारमध्ये काय तफावत होते, वाढता की कमी होता, हे आपल्याला बघावं लागणार आहे. काल काही शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. काहींनी प्रधानमंत्री मोदी साहेबांना आवाहन केलं आहे की कांदा बाजारामध्ये वाढ करण्यात यावी. शेतीचा होणारा उत्पन्नाचा खर्च आणि येणारा उत्पन्न यामध्ये बरीचशी तफावत आहे. ते आपल्याला योग्य दरात कांदा भाव मिळावा अशी मागणी वेळोवेळी सातत्याने होत आहे. आपण बघूया आजच्या नांदगाव बाजार समितीच्या मार्केटमध्ये किती प्रमाणात शेतकऱ्यांची ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झाली ते बघूया. हे बघा, आजच्या या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर दाखल झाली आहे. काल दिवसभरामध्ये साधारण 650-700 ट्रॅक्टर या ठिकाणी आली होती. आजही तीच अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये हे बघा, कांदा मार्केट फुल झालेलं आहे. कांदा मार्केटची आपण परिस्थिती बघूया. संपूर्ण मार्केटमध्ये गोडाऊन आपलं ग्राउंड पूर्णपणे पॅक झालं आहे. तीच परिस्थिती आता सगळीकडे आपल्याला बघायला मिळते. तसेच बाजार समितीमध्ये मका लिलाव देखील चांगल्यापैकी होतात. आपण बघूया नांदगावच्या बाजार समितीमध्ये कांदा आणि मका लिलावासाठी किती वाहने दाखल झाली आहेत हे आपण बघूया. हे बघा, इकडनं मक्याची लाईन लागलेली आहे. या बाजूला पूर्णपणे ही मक्याची लाईन आहे, पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला ही जागा मोकळी ठेवली वाहनांना फिरवण्यासाठी. अशी एकंदरीत स्थिती आजच्या मार्केटची आहे. सकाळचे 10 वाजू राहिले. आता लिलाव होण्याच्या प्रतीक्षेत आहे. आपण बघूया काय परिस्थिती येते. आता या ठिकाणी आजचा 11 फेब्रुवारी आहे. 11 फेब्रुवारीला अजून आपण किती कांद्याचे दर निघत आहे ही प्रतीक्षा आपण करूया. थोड्याच वेळात आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी भेटून आणि त्यांच्याशी बोलूया. काय भाव मिळाला आज तुम्हाला? 787 787. तुम्हाला 785. तुम्हाला 787. गाव कोणतं माऊली? गंगाधरी मलवाडा. अरे वा वा वा. बघा, हा कांदा आहे बघा. काय भाव मिळाला आज तुम्हाला? 500 रुपये. 500 रुपये भाव होता. गाव कोणतं आहे माऊली आपलं? क्रांतीनगर. क्रांतीनगर. आणि मग हा कांदा असं पावसामुळे खराब झालेला कांदा आहे. मजूर नाही टायमावर मजूर नाही काढण्यासाठी, त्याच्यामुळे कांदा खराब होऊन गेला. कांदा बोला, काय भाव मिळाला आहे आज तुम्हाला कांद्याचा? का 700 रुपये? बोला बोला, काय म्हणतो दादा? काल 850 घालता आम्हाला. अरे सोमवारी 1000 गेलता ना. सोमवारी 1050 गेलाय. बरं, हा कांदा 700 रुपये. आज 700 गेला. सोमवारी 500 रुपये गेले. सोमवारच्या आणि आजच्या भावामध्ये किती फरक पडलाय? 300 रुपये. मायावर 400चा फरक पडला. 400 रुपये. आज काय भाव घेतलाय तू? आज 500 गेला. 500 रुपये काल घेतलाय. 900 लागला. तुमचा 700 गेला ना? म्हणजे आज 300-350 रुपयाचा फरक पडलाय आज तुम्हाला. 1011 रुपये. गाव माऊली? भाव मिळालं तुम्हाला? 500 रुपये. 500 रुपये मिळाले. गाव कोणतं आहे मामा आपलं? गाव गाव चांदोरा. चांदोऱ्याचं आहे का? चांदोऱ्याच्या दादांना 500 रुपये भाव मिळाला आहे. ₹300 ना. काय म्हटले?
रोजंदारी कशी आहे? 300 रुपये रोज आहे. हां कांदे 500 रुपये. कांदे 500 रुपये. कसं करायचं म्हणा औषध बरं. घ्यायचं. आणि त्याचा खर्च होणारा होणारा खर्च का एकरी 50. 2000 रुपये गोणी का त्याची. खताचे कोणी 2,000 रुपये. मग आता तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे सरकारला? आले आज 981 981 गाव पोखरी तुमचं हो 981 900 रुपये गाव पोखरी. बघा पोखरीवाल्यांचा 981 रुपये कांदा हा घेतला आहे. मिक्स आहे तिन्ही साईजमध्ये. दादा हा कांदा थोडासा कपडा कमी झालेला वाटतोय थोडासा पाऊस. काय भाव मिळाला आहे तुम्हाला? 750. 750 रुपये का? पावसामुळे परिणाम झाला थोडासा. हे कांद्याची मालक तुम्ही का होता? 500 रुपये. गाव कोणतं माऊली? डॉक्टरवाडी. आला आहे तुम्हाला आज 931 तुम्हाला 880. दादा तुम्हाला काय भाव मिळाला आहे? 930. 930. हे बघा 880 930 चा हा कांदा आहे. क्वालिटी आहे मध्यम स्वरूपातला आहे. अहो काय उघडमध्ये दिले कांदे. तरी काय भाव दिला? 800 रुपये. 800 रुपयाने गेला. गाव कोणतं आहे माऊली? जळगाव बुद्रुक. हे बघा 800 रुपये जळगाववाल्यांचा कांदा आहे. काय कारण याला? पावसामुळे झालं की वातावरण खराब. काय कारण? ढगाळ वातावरण आल्यामुळे त्याचा कार्यक्रम झाला एवढा. तुम्हाला काय भाव मिळाला आहे? आम्हाला 650 750. तुम्हाला दादा? 650 रुपये कांदे गेले. 650 रुपये गेले का? काल परवा होते तुम्ही? काल परवा होते का तुम्ही? भाव होतो ना. होते ना. मग काल परवाच्या आणि आजच्या भावांमध्ये काय फरक पडला? 100 ने रिवर्स 200 रिवर्स मार्केट. 100-200 दिवस पडलाय का? होते. अहो कर्ज माफी नाही दिली पाहिजे. 1 रुपया दिला नाही पाहिजे शेतकऱ्याला. येणे फक्त मालाला शेतकऱ्याचे 30 भाव रुपये दिले किलोने पाहिजे. भाव दिला पाहिजे. कर्जमाफी देऊ नका. शेती मालाला भाव द्या. हो हो 30 रुपये. हा बघा डॉक्टरवाडीवाल्यांचा कांदा आहे. कोणतं गाव आहे तुमचं? हे सायगाव जळगाव बुद्रुकचे माणिकपून धरणातील पाणी. काय भाव मिळाला तुम्हाला? 921 रुपये मिळाले 921. तुम्हाला? आम्हाला 1020. 1020. सोमवारी 1250 गेला होता. किती तोफावत पडली आज 2 300 दिवसात? रुपयाची तफावत 300 रुपयाची तफावत आहे. 300 रुपयात फरक पडला. मार्केट खाली आलंय 300 खाली आलाय रुपये. 300 रुपये. हा बघा हा जळगाव बुद्रुकवाल्यांचा कांदा आहे. 300 रुपये फरकाने हा कांदा विकला गेलाय. काय भाव गेलाय? 1000 रुपये. गाव कोणतं माऊली? मांडवड. मांडवड. 1000 रुपये गेलाय का? हा मांडवडवाल्यांचा कांदा आहे. 1000 रुपये भाव घेतला आहे कांद्याला. काय म्हणता मला? काय भाव मिळाले कांद्याला आज तुम्हाला? 970. हां 970 रुपये मिळाले का? 970. गाव कोणतं माऊली आपलं? भौरी. तुम्हाला काय भाव मिळाला भौरी का? 915 का? हा कांदा आहे ना? हा 970 रुपयावाला कांदा आहे. क्वालिटी आहे. मोठा पण कांदा आहे. हां काल हाच कांदा 1100 रुपये गेले तर दादा सांगताय. किती फरक पडला दादा 2 दिवसामध्ये? 200 रुपयांनी फरक पडला ना? काय नाही आज फक्त 852. 852 रुपये. फक्त 852. किती तफावत पडली 2 दिवसामध्ये? जवळजवळ 300 रुपयाचे. 300 रुपयाचे फरक पडले. तुमचा काय भाव गेला? 899. 899 रुपये गेलाय का? बरं. हा कांदा 300 रुपये तफावत याच्यामध्ये घेतली. ही चिंगळी कोणाची आहे दादा? तुमची आहे का? काय भाव गेलाय चिंगळी कांदा? 350 रुपये. 350 रुपये. 824. 824 रुपये. गाव दरवाडा. तळवाड. बघा हा तळवाडेवाल्यांचा कांदा आहे. बघून घ्या. गोल्टी आहे. मध्यम स्वरूपातला आहे. काय भाव गेले तुमचे कांदे? 910 रुपये गेले. 910 रुपये का? गाव पिस्तूळ बुद्रुक. बुद्रुक. हो दादा काय भाव मिळाला आज तुम्हाला? काय भाव मिळाला? 991. 991 रुपये. हा बघा राजदेरीवाल्यांचा कांदा आहे. हा बेस्ट माल आहे. भाव मिळाला? आज काही 700 मिळाले. 700 रुपये मिळाले का? गाव कळमधरी. हा कळमधरीवाल्यांचा कांदा आहे. यातनं 700 रुपये भाव मिळाले. भाव मिळाला तुम्हाला? काय भाव मिळाला? बोला मला बोला. काय भाव मिळाला? चिठ्ठी तर दाखवा तुम्ही. जाऊ द्या नका बोलू तुम्ही. हे बघा सोमथाणेवाल्यांचा कांदा आहे. 960 रुपये भाव मिळाला याला. बोला दादा काय भाव मिळाला आज तुम्हाला? कमी झाले बाजार? 700 रुपये गेले. 700 रुपये भाव मिळाला आहे तुम्हाला. गाव कोणतं माऊली? डॉक्टरवाडी. हे डॉक्टरवाडीचा कांदा आहे बघा. कांदा मध्यम आणि मोठ्या साईजमध्ये कांदा आहे. भेटले किती भेटले सांगा मला सांगा बरं. किती भाव मिळाले तुम्हाला आज? आज 900 रुपये भेटले. 900 रुपये भेटले का? 900 रुपये भावाचा हा कांदा. 800 रुपये. 800 रुपये का? गाव वाखारी. वाखारी.
गोलटे आणि मोठ्या साईजमधला कांदा आहे वाखरीकरांचा. 900 रुपये गेला 900. गाव कोणतं आहे तुमचं? साकोरा साकोरा. हा बघा, हा साकोरेवाल्यांचा कांदा आहे. 900 रुपये गेला आहे. हा जो कांदा आहे गोलटी आणि 2 साईजमध्ये आहे. काय भाव गेला आहे आज तुम्हाला कांदा? 1020 रुपये. गाव साकोरा. साकोरा 1020 गेला आहे का? हो. अरे वा. हा बघा, हा साकोरेकरांचा कांदा आहे. 1020 रुपये भाव मिळाला आहे. गोलटी पण आहे, मोठी साईज पण आहे. तुला मला काय भाव मिळाला आज तुम्हाला? 900 रुपये. 900 रुपये. गाव न्यू पांजर. हो. बघा, न्यू पांजरवाल्यांचा कांदा बघून घ्या. कांद्याला आता 700 रुपये. 700. हा 700 रुपये भाव मिळाला का? हा बघा, 700 रुपये भावाला हा कांदा आहे. कोरडा कांदा आहे, बेस्टपैकी. गाव कोणतं आहे माऊली आपलं? हे बघा, डॉक्टरवाडीवाल्यांचा कांदा आहे, बेस्ट आहे. कांदा चांगलापैकी आहे. आपण भाव विचारू यांना. काय भाव मिळाला माऊली? 900 रुपये. 900 रुपये मिळाले का? तुम्हाला काय भाव मिळाला दादा? 915. 915. गाव मिळून मुरडोंगरी. हा बघा, हा मुरडोंगरीचा कांदा आहे. 915 रुपये भाव मिळाले यांना. तुम्हाला 1110. 1100 रुपये. तुम्हाला दादा 1100 रुपये. हा 1110. बिरोळेचा कांदा बघा, एकदम सुपर साईज आहे आणि 1110 रुपये यांना भाव मिळालेला आहे. तुम्हाला आज आमच्या कांदे 800 रुपये. 800 रुपये. गाव कोणतं माऊली? आमचं गाव मांडवड. मांडवड. बघा, मांडवडवाल्यांचा कांदा आहे, बघून घ्या. कांद्याची साईज एक नंबर कांदा येतात आम्ही मांडवडवाले. कांदा एक नंबर आहे, पण भाव तसे मिळत नाही त्यांना. 800 रुपये. 800. गाव हां वडाळी. वडाळीवाल्यांचा कांदा बघून घ्या. 800 रुपये भावाचा. काय मिळाले भाव मालक तुम्हाला? काल काल 950 रुपये 950 रुपये भाव मिळाले का? आणि आज 800 रुपये. आज 800 रुपये, म्हणजे 100 रुपये घट झाली. हो, गाव फुलेनगर. गाव फुलेलं. हा कांदा फुलेनगरवाल्यांचा. 799 रुपये. 699 रुपये मिळाले का? बघा, 699 रुपये वाल्यांचा कांदा आहे. गाव कोणतं आहे माऊली तुमचं? वडाळी. कांदा आज तुम्हाला कांद्याला काय भाव मिळाला? 899. हां 899. 899 रुपये. गाव कोणतं आहे? गाव कसा खेळा. कसाब खेड्याचा कांदा आहे. 899 रुपयावाला कांदा आहे, बघून. 800 किती म्हटले? 899 रुपये भाव मिळाला आहे का? बोला, काय भाव मिळाला? 820 रुपये कांदा. गाव कोणतं आहे दादा? बोला मला, काय भाव मिळाला आहे आज कांदा? काय भाव मिळाला तुम्हाला आज? 800 रुपये. 800 रुपये मिळाले का? दादा बोला. हो, मला काय भाव मिळाला आहे? आम्हाला 850. 850. दादा तुम्हाला काय भाव मिळाला आहे? 750. तुम्हाला हो? आमचे गेले 1200. 1200 रुपये. अरे वा, क्वालिटीचा कांदा आहे तुमचा दादा. काय 900 काय तरी. 900 का? हे बघा, 900 रुपये भावाचा कांदा आहे. गाव कोणतं आहे माऊली आपलं? माणिकपूंजवाल्यांचा कांदा आहे बघा. माणिकपूंज धरणाचे. बोला ना, काय भाव गेला आजचा कांदा? 863. 873 रुपये. हे बघा, 873 रुपयेवाल्यांचं. गाव कोणतं माऊली? माणिकपूंज. बोला दादा, आजचे काय भाव मिळाले तुम्हाला कांद्याचे? 903 रुपये. 903 रुपये. गाव जळगाव बुद्रुक. कांदा कोणता आहे दाखवा बरं आम्हाला. 903 रुपये. बोला मला, काय भाव मिळाला आहे? 900 रुपये. तुम्हाला काय भाव मिळाला? 926. 926. हा बघा, 926 रुपयाचा कांदा. क्वालिटी बेस्ट आहे. दादा तुम्हाला काय भाव मिळाला आहे? 900. वेगवान शेती. दादा, हा कांदा गुलटी जरा कागद थोडासा कमी झाला आहे ना, काही ठिकाणी ओढालेला आहे. काय भाव मिळाला तुम्हाला? 901 रुपये. 901 रुपये. गाव कोणतं माऊली? कासारी. दादा बोला, काय भाव मिळाले आज कांद्याला? तुमचा हो नाही का? काय भाव गेलाय? तो 874 गेलाय. 874 रुपये गेलाय का? गाव कोणतं माऊली? 874 रुपयाचा कांदा बघून घ्या. क्वालिटी आहे, बेस्ट आहे, मध्यम स्वरूपाचा कांदा आहे. आणि गाव कोणतं आहे माऊली आपलं? आपलं साकोरा आहे. साकोरेचं आहे का? धन्यवाद. हां, बोला ना, काय भाव गेलाय? 1170. गाव राजापूर. दादा बोला, काय भाव मिळाला तुम्हाला? 1170 राजापूर. तुमचं हो दादा? हो मालक, आपला मालक. बोला, काय भाव मिळाला तुम्हाला? 1191. 1191. हा बघा, 1191 रुपयालाचा कांदा आहे ना. हा 1170 का?
हा 1170 रुपयाचा क्वालिटीतला कांदा आहे, बेस्ट आहे. दोन्ही साईजमध्ये लहान आणि मोठा. हे बघा 982 रुपयालांचा कांदा आहे हा. 982 सांगितलं ना तुम्ही? 982. तुमचा हो दादा? बोरकर बोला ना, पावती दाखवा ना, पावती दाखवा ना, पावती दाखवा ना. किती भाव आहे त्याच्यावरती? त्याच्यावर भाव किती? 918 रुपये 918. 918 रुपये. गाव माऊली? जामदरी. हे बघा वेगवान शेती. बोला मला काय भाव मिळाला तुम्हाला आज? भाव काय मिळाले कांदे? हा 900 रुपये का? तुमचा हो? 1100 रुपये. गाव? जामदरी. तुम्हाला दादा? आपलं मागे आहे अजून. मागे आहे का? तुमचा हो दादा? मागे आहे का? बरं. हा सोयरे तुम्हाला काय भाव मिळाला आहे कांद्याला? हां 800 रुपये. बोला सोयरे काय मिळाला, काय भाव मिळाला? डॉक्टरवाडीवाल्यांना काय भाव मिळाला आहे? नाही बोलण्याचं काय आलं, तुम्ही फक्त भाव सांगायचं, आम्हाला काहीच प्रतिक्रिया नको आहे तुमचे, फक्त भाव 700 सांगायचे. रुपये गेले. 700 रुपये गेले का? 751 गेले. 751. गाव कोणतं आहे? साकोरा. कोणता आहे कांदा? तिकडे. हे बघा 751चा कांदा आहे, साकोरेवाल्यांचा आहे भाऊ. 860. तुम्हाला? हां 700. कांदा कुठं आहे? हे बघा 760 रुपयेवाला कांदा आहे, बेस्ट आहे, क्वालिटी होलसेल आहे. 750 रुपये. काल परवा आले होते नाही का? बोला मला काय भाव मिळाला आज तुम्हाला? 700 रुपये भाव मिळाला. 700 रुपये. काल होते परवा होते? काल होते ना, आज 200 ने कमी आहे. 200 रुपयाने कमी झाले का? तुम्हाला काय भाव मिळाला आहे सुरशे साहेब? आम्हाला 850 मिळाला. हं, परवाला 1400ची रेंज काढली बरं. आणि काल 1200ची. हं. आज डायरेक्ट 1000च्या पुढे अजून पण गेलेलं नाहीये. हं, हं. तर त्याच्यावरती काहीतरी हो बस आमचं मती. कोणाला संदेश द्यायचा आहे तुम्हाला सांगा? संदेश काय राज्य मुख्यमंत्री- शासनाला सांगायचं आहे का केंद्र शासनाला सांगायचं नाही आहे? नाही, मुख्यमंत्र्याला सांगा. केंद्राकडे काही नाही. फडणवीस साहेबांना निरोप हो, द्यायचा फडणवीस असेल? साहेबांनी निरोप दिला तर चांगलंच होईल बस. बरं चालेल. दादा काय भाव मिळाला आहे तुम्हाला आज? 700 रुपये गेला. 700 रुपये गेलाय का? हे बघा 700 रुपये गेलेला कांदा आहे. मध्यम आहे, चिंगळी पण आहे त्याच्यामध्ये, मोठा पण आहे, छोटा पण आहे, गोल्टी पण आहे. हे काय 750 रुपये गेले ना. 750 रुपये. गाव कोणतं आहे माऊली आपलं? आझाद नगरचा कांदा आहे. 750 रुपये भाव मिळाला आहे कांद्याला. माल असल्या भाव असल्यावर शेतकऱ्यांच्या मुलांना कसं काय मुली देतील बुवा? इतक्या कमी रेटमध्ये आधीच तर मुलींची शॉर्टेज आहे. हां हां हां. आणि असं सरकारने काहीतरी याच्यावर विचार करायला पाहिजे. बरं बरं. सरकारने विचार केला पाहिजे, कांद्याला भाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीये. हा, आणि त्याच्यात असं थोडं राज्य सरकार केंद्र सरकारने याच्यावर विचार करून योग्य भाव मिळावा. गाव कोणतं माऊली आपलं? आझाद नगर. आजारलेले. हं? हे बघा 1017 रुपये मिळाले माऊलींना. माऊली गाव कोणतं आहे तुमचं? तांदळवाडी. हे बघा तांदळवाडीवाल्यांना 1017 रुपये भाव मिळाला आहे. कांदा पण चांगल्या क्वालिटीतला आहे.